शुभं करोति। उद्या रक्षाबंधन आहे ना? हा मग माझ्या मैत्रिणींना बोलव का रे? हो. कशाला घरगुती कार्यक्रम आहे आपला, उगाच काय. मंगळागौर पण घरगुतीच होती. हो पण ते वेगळं आहे ना, रक्षाबंधन ते कुहूला भाऊ नाहीये रे. इथे सार्वजनिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे, तिथे पाठवून दे कुहूला. भरपूर भाऊ मिळतील तिला. रक्षाबंधनाची खरी मजा इथे सगळ्यांच्या बरोबर आहे. शुभं करोती. असेल, मी कुठे नाही म्हंटल. पण गिरीश दादा, मला नाही का वाटत माझ्या भावांनी माझ्या घरी यावं, मी त्यांचं गोडाधोडाने स्वागत करावं. आणि तसंही रक्षाबंधनाचं कारण आहे. नाहीतर तुमचे पाय कधी लागणार आहेत माझ्या घराला? श्रेया, लहान मुलीसारखा हट्ट करू नकोस. आम्ही येऊ ना भाऊबीजेला. ते काही नाही, उद्या सकाळी तूच यायचंयस इथे, लवकरात लवकर. बहीण भावाकडे गेली काय आणि भाऊ बहिणीकडे गेला काय, शेवटी प्रेम वाढतच. ते भाऊ बहीण रक्षाबंधनासाठी जमलेत आणि आपण त्यावर चर्चा करतोय, कारण आपल्यापैकी कोणालाच भाऊ नाहीये, ना जवळचा ना लांबचा. रक्षाबंधनाची ही मजा तिथे आली नसते. पण राखी बांध ना. निघाली ना, गुळगुळीत झाला. कॅरम खेळता येईल त्याच्यावर. तुम्हाला माहितीये किंवा द्यायचंय, शेवटचं रक्षाबंधन आहे. आमचं गिफ्ट कुठे आहे? गिरीश दादा, गिफ्ट कुठे आहे? गिफ्ट गिफ्ट. हा दे ना लवकर. हो, हे घे. हे काय आणलंय? मला दे. मोहित मला. हे तुझं गिफ्ट. थँक्यू. हे तुझं गिफ्ट. थँक्यू. हे तुझं गिफ्ट. नमस्कार करते. तुझ्याकडून राखी बांधून घेतली की मया, पण त्या बदल्यात तुझं रक्षण करण्याचं वचन नाही देऊ शकत मी. एवढंच काय, आयुष्यमान भाऊ असा साधा आशीर्वाद पण नाही देऊ शकत. पुढच्या वर्षी रक्षाबंधनाला तू असशील की फक्त तुझ्या आठवणी, पण दुःखालाही हसत जगायला शिकवलंस तू की मया. नाही विसरणार मी कधीच. प्रशांतला राखी बांधायला आलोय. चालेल ना आत्या? अगं त्यात विचारायचंय काय. चला मी जरा आलोच. अरे, आम्ही आलोय आणि तुम्ही कुठे निघालात? अगं सण आहे आज या घरात, आलोच. काहीतरी गोड घेऊन येतो. चल. अक्का. अरे वा, थँक्यू. माझी काही चूक नसताना मी शिक्षा भोगते. कशी गोड लागेल ती मिठाई मला. पण ही शिक्षा भोगीन मी, पण मोठ्या घरी जाणार नाही म्हणजे नाही. पण आज मी तुझ्या घरी आलोय, चालेल ना? तुझ्या घरी आलेल्या भावाला राखी बांधशील ना तू? अरुण दादा, तू इथे? हो, मी इथे तुझ्या घरी आलोय राखी बांधून घ्यायला.